नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हालाही तुमच्या केसांना नॅचरल असा लाल कलर करायचा आहे, म्हणजे मेहंदी लावायची आहे हर्बल आयुर्वेदिक. तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. तर माझ्या किचनवरती असा पसारा पडला आहे आणि मला एक क्लायंटचा कॉल आला की माझ्या केसांसाठी कलर करायचा आहे, रेडनेस आला पाहिजे तर नुपूरचे माझ्याकडे पॅकेट होते तर ते मी घेतले आणि नॅचरल कलरसाठी हे पाहू शकता मी काय काय ॲड केलेलं आहे. थोडीशी चहा पावडर, त्यामध्ये टाकलं आहे मी नेस्लेची कॉफी एक, आणि हायफायची आवळा पावडर, आणि एक दालचिनीचा तुकडा, त्यामध्ये अजून मी 2-3 लवंगा ॲड केले. आणि ही जी फुलं मी अशी भेटली ना ती मी ठेवत असते घरात, म्हणजे कधी असं क्लायंट आलं तर मी ते टाकत असते. तर हे जास्वंदीचं सुकलेलं फुल आहे वाळलेलं, तर ते मी ठेवत असते. आयुर्वेदिक आपल्यासाठी ते कधी ना कधी कामाला येतं म्हणून मी ते ठेवते. आणि हे चांगलं उकळून घेतलं. तोपर्यंत मी इकडे पॅकेट फोडून घेतले नूपूर मेहंदीचे. आता नूपूर ही आयुर्वेदिक आहे. दही पण टाकायचं होतं मला, तर मी 2-3 चमचे दही ॲड केले त्याच्यामध्ये, कारण शाईन बरोबर आपल्याला केस पण स्मूथ पण झाले पाहिजे. तर अंडा पण टाकलं बरं का, आणि अंड्याचं व्हाईट एग्स टाकलं. तर ते मी असं थोडंसं टच करून घेतलं. आणि आता काहींना व्हाईट एग्स टाकायला हे होत नाही, तर अंडं थोडंच फोडायचं आणि जे व्हाईट येतं ना तेच टाकून घ्यायचं खाली. तर हे असं सगळं मी असं टाकून घेतलं. आणि तोपर्यंत इकडे पाणी वगैरे उकळायला ठेवलंच होतं. तर तुम्हाला लावायची असेल तर नक्की अशी ट्राय करा. आणि नॅचरल कलर आणि मेहंदी तुम्ही केस तुमची खूप हेल्दी होतील. तर नक्की ट्राय करा. आणि कुणी ट्राय करणार आहेत ते मला कमेंटमध्ये सांगा. तर पाणी पण गरम होत आहे, पाणी गरम होईपर्यंत तोपर्यंत मी इथे मिक्स करून घेते व्यवस्थित. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि नक्की हे ट्राय करा. तुमच्या केसांसाठी खूप हेल्दी अशी मेहंदीचं मी आज सांगत आहे तुम्हाला. आता इकडे आहे ना, मी काय केलं, ते पाणी जे गरम झालं होतं त्यात फुलं वगैरेंचं पण हे होतं, तर मी ते पाणी गाळून घेतलं. आणि ते तुम्ही मिक्सरमध्ये काढून पण टाकू शकता. आता हे पाणी थोडं कोमट झालं असतं आणि नंतर तुम्ही टाकलं असतं तरी चाललं असतं, पण मला घाई होती, मला शॉपवरती यायचं होतं आवरून, मुलाचं पण स्कूलचं आवरायचं होतं, त्यामुळे मी पटकन असंच टाकून दिलं. तर तुम्ही कोमट करून टाकू शकता. थोडंसं गरम झालं तरी उकळून घ्यायचं आहे, नंतर थंड करायचं आहे आणि मग टाकायचं आहे. पण मी आता हे गरम टाकलं कारण मला होती घाई म्हणून. तर हे असं मी हळूहळू मिक्स करून घेत होते. आणि जेव्हा आपल्याला कळतं की मेहंदी चांगली मिक्स झाली, चांगलेच त्याच्यात परफेक्ट सगळं बसलेलं आहे, तर तेव्हा असं दिसतं. कचऱ्याची गाडी, तर मी पटकन गेले कचरा फेकायला. तोपर्यंत मग नंतर कचरा फेकून आल्याच्या नंतर पाहू शकता कशी अशी मेहंदीला पूर्ण असं वरती असं आलं होतं. आणि हे असं झालं तर योग्य आणि परफेक्ट आपली मेहंदी कलरिंगसाठी, रेड कलरसाठी योग्य अशी झालेली आहे. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि नंतर किचन वगैरे साफ केलं आणि आले शॉपवरती. बाय बाय.